नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण तिसरे म्हणजेच अंकगणिती श्रेणी यामधील महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते एक्झामला विचारले जातात यावर अभ्यास करणार आहोत। तर पहा, पहिला प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे, तर S27 काढा। पहा, हा प्रश्न 2 मार्काला मार्च 2020 आणि 21 मध्ये हा विचारला गेलेला आहे। तर पहा, येथे पहिले पद दिलेलं आहे। पहिले पद म्हणजेच आपण काय मानतो, ए, म्हणजे त्यांनी आपल्याला पहिले पद ए बरोबर 6 दिलेला आहे। सामान्य फरक आपण कशाने दर्शवतो, डी नी, तो दिलेला आहे 3 आणि S27 हा काढायला सांगितलेला आहे, तो आपल्याला काढायचा आहे। तर सूत्र जे आहे SN बरोबर, त्याचा आपण वापर करणार आहोत। SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n-1 d हे आहे सूत्र। आता या सूत्रामध्ये आपण काय करणार आहोत, किमती घालणार आहोत। हे सूत्र पाठ करायचं आहे, न चुकता लिहायचं आहे। काही लिहायचं राहिलं तर पुढच्या स्टेप ह्या चुकतील। पहा, n म्हणजे काय दिलेलं आहे, जे पद दिलेलं असतं म्हणजे 27, तो घ्यायचा आहे आपल्याला। म्हणजे SN 27, n ची किंमत किती, 27/2 कंसात 2 गुणिले a ची किंमत आहे 6 अधिक n किती आहे 27-1 फरक आहे 3। पहा, आता 27/2 आहे तसे लिहिते, 6 × 12 अधिक 27 मधून 1 गेला राहतात 26 गुणिले 3, परत 27/2। आता पहा, 12 अधिक 26 किती होतात, 78। आता परत 27/2 आणि 12 आणि 78 होतात 90, काहीच नाही म्हणजे कशाचं चिन्ह असतं, गुणाकाराचं। आता जर आपण याला भाग घालवला तर पहा, बेके बे, बेचोक 8, खाली राहिला 1, बेपंचे 10 म्हणजे 27 गुणिले 45 आणि या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 1215। म्हणजे SN ची किंमत आपल्याला किती मिळाली, 1215। पहा, अशा प्रकारचा प्रश्न हा तुम्हाला 2 मार्क्सला विचारला जाण्याची शक्यता आहे। सूत्र लक्षात ठेवायचं आहे, सगळं काही दिलेलं असतं उदाहरणामध्ये, सूत्र लिहून फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला किमती घालायच्यात आणि सॉल्व्ह करायचं आहे। तर पहा, अशाच प्रकारचं उदाहरण येण्याची शक्यता आहे। आता दुसरा प्रश्न पहा काय आहे। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अत्यंत सोप्या भाषेतले व्हिडिओ या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा, प्रमेय देखील सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहेत। तर चला, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारी जे बेल आयकॉन आहे यावरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर पहा, येथे काय दिलेलं आहे, क्रमिका दिलेली आहे, याला आपण काय म्हणतो, क्रमिका। आता 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीत -151 ही संख्या कितवे पद असेल, म्हणजे ही जी संख्या आहे ती कितव्या पदावर असेल। आता नेहमी काय विचारलं जातं, त्यांनी पद दिलेलं असतं आपल्याला आणि संख्या काढायला सांगितलेली असते, परंतु येथे त्यांनी काय दिलेलं आहे, आपल्याला पद दिलेलं आहे आणि ते कितव्या पदावर असेल, म्हणजे संख्या पदावर असेल हे काढायचंय। तर पहा, आन्सर मध्ये आपण काय लिहिणार, पहिल्यांदा की 11, 8, 5 आणि 2 ही एक काय क्रमिका आहे, अंकगणिती श्रेणी आहे। ही अंकगणिती पहा, अंकगणिती श्रेणी आहे। आता पहा, या श्रेणीत -151 हे nवे पद आहे, म्हणजे त्यांनी n ची संख्या किती दिलेली आहे, 151। आता पहा, पहिले पद काय आहे, 11,
पहिले पद त्याला आपण काय म्हणतो T1, त्यालाच काय म्हणतो आपण A. ते किती आहे 11. आता आपल्याला फरक काढायचा आहे. सामान्य फरक आपण D या अक्षराने दर्शवतो. सामान्य फरक D काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं. आता T1 11 आहे, येथे T2 किती आहे 8, T3 आहे 5 आणि T4 किती 2. म्हणजेच आपल्याला T2 वजा T1 करावा लागतो. आता T2 किती आहे 8 वजा 11, म्हणजे 11 मधून 8 गेले तर राहतात वजा 3 आणि सगळ्याचा फरक हा वजा 3च येणार आहे. कारण का पुढचे काढायची गरज नाहीये, कारण की ही दिलेली श्रेणी कशी आहे अंकगणिती श्रेणी आहे आणि अंकगणिती श्रेणी कशी असते जेव्हा सामान्य फरक हा सारखा असतो. म्हणजे आपण नेक्स्ट T3 वजा T2 केला तर आपल्याला फरक हा वजा 3च मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण पुढचा फरक हा काढणार नाही आहोत. आता पहा आपल्याला डायरेक्ट सूत्र लिहायचंय. Tn बरोबर A अधिक n वजा 1 D. यामध्ये आपण किमती घालूया. n दिलेला आहे त्यांनी किती वजा 151. आता A बरोबर किती 11 अधिक n किती आहे आपला n त्यांनी दिलेला आहे का n दिलेला नाही, त्यांनी Tn दिलेला आहे. आपल्याला कितवे पद आहे हे काढायचंय. Tn आहे वजा 151, n दिलेला नाहीये म्हणून n आहे तसा लिहिला, वजा 1 फरक आहे वजा 3. आता पहा म्हणून वजा 151 11. आता पहा हा जो वजा 3 आहे या कंसाला गुणणार, म्हणजे वजा 3 गुणिले n किती राहतात वजा 3 होतात. ऋण ऋण धन 3 एके 3, म्हणजे आपल्याला हे मिळालं. आता वजा 151 बरोबर 11 आणि 3. आपण 11 आणि 3चं बेरीज केली 14, हे वजा 3 आहे तसे लिहिले. आता हा वजा 3 आपण या बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊया, म्हणजे तो काय होतो अधिक होतो. बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यामुळे तो अधिक झाला, हा पलीकडे गेल्यामुळे अधिक होईल. पहा म्हणजे 14 आहे तसे ठेवले, हा अधिक 151 झाला. पहा नेक्स्ट स्टेप आता येथे करते मी. म्हणून आता 3n बरोबर किती होतात पहा 4 आणि 5 6 म्हणजे 165. आता पहा येथे मी काय करतेय, हा n आहे तसाच ठेवला, 165 आहे तसेच ठेवले आणि छेदाला 3 गेला. ठीक आहे. आता याला आपण घालूया भाग. n 3 एके 3, 3 पाची 15, खाली राहिले 1, 3 पाची 15, म्हणजे n बरोबर किती आले 55. n बरोबर किती आला 55. म्हणून आपण काय लिहिणार वजा 151 हे 55वे पद